मनोज जरांगे यांच्यासाठी मोकळा केलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि मनोज जरांगे यांच्या गाड्या ज्या आहेत ते सध्या आपण पाहतोय की पुढे आझाद मैदानाच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतात। मनोज जरांगे यांच्यासोबत ज्या ताफ्यामधल्या गाड्या आहेत त्या सध्या आपण पाहतोय की पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेमध्ये काढलेल्या आहेत, कारण मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती आपण पाहतोय की मनोज जरांगे गाडीमध्ये आराम करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि याच गाडीमधून मनोज जरांगे जे आहेत ते अंतरवाली सराटीमधून ते थेट आझाद मैदानापर्यंतचा प्रवास करणार होते। सध्या आपण पाहतोय की ईस्टर्न वेवरती आल्यानंतर या गाड्या ज्या आहेत ते पोलिसांनी आपण पाहतोय की एका बाजूनी पुढे आता आझाद मैदानाच्या दिशेने काढलेले आपल्याला पाहायला मिळतात। आझाद मैदानावरती थोड्या वेळात मनोज जरांगे यांचं आंदोलन जे आहे ते सुरू होत आहे। आणि याच आंदोलनासाठी आपण पाहतोय की राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले मराठा बांधव हे सगळे आपण पाहतोय की पुढे आझाद मैदानाच्या दिशेने जात होते। मात्र रात्रीच आपण पाहतोय की काही गाड्या ज्या आहेत ते वाशी टोलनाक्यावरती येऊन थांबलेल्या होत्या। आणि सध्या मनोज जरांगे हे मुंबईच्या वेशीवरती दाखल झाल्यानंतर पांजरपूर चौकामधून वडाळ्यावरून आपण पाहतोय की दादरच्या दिशेहून पुढे आता आझाद मैदानाकडे रवाना होत आहेत। मनोज जरांगे यांची भूमिका मैदानामध्ये गेल्यानंतर आजची अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण एक दिवसाची परवानगी अवघी आपण पाहतोय की राज्य सरकारने दिलेली आहे। सध्या मनोज जरांगे हे आराम करताना पाहायला मिळतात, कारण जवळपास 1000 किलोमीटरचा प्रवास करत मनोज जरांगे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आंतरवाली सराटीमधून निघाले, त्यानंतर जुन्नरला त्यांचा काल मुक्काम झाला आणि गावोगावी स्वागत स्वीकारून रात्रीच्या वेळेस पहाटे 4-4, 5-5 वाजेपर्यंत प्रत्येक गावामध्ये मनोज जरांगेंचं स्वागत होत होतं। आणि जसं स्वागत होईल तसं गाड्या मनोज जरांगेंच्या ताफ्यामध्ये सहभागी होत होत्या। सध्या आपण पाहतोय की मनोज जरांगे यांचा ताफा ईस्टर्न एक्सप्रेस वेवरती आलेला आहे आणि पुढे आता वडाळ्याच्या दिशेहून आझाद मैदानाकडे जाताना पाहायला मिळतो।